आहे ती तिची कॅपॅसिटी आहे 72 वोल्ट 45 आहे। एकदा चार्ज केलं की 100 किलोमीटर चालू शकते। चार्जिंग टाईम आहे 4.5 घंटे आणि ती मॅक्स टू मॅक्स 60 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने जाऊ शकते। ही हब मोटर आहे। हब मोटर डायरेक्ट ती बॅटरीकडून कनेक्शन घेणार चार्जिंगसाठी नाही का। आणि हे बॅटरी कॅपॅसिटीची व्होल्टेज मीटर आहे। त्यांना समजते की म्हणजे बॅटरी किती तास चालू शकणार नाही का एकदा चार्ज केल्यानंतर। ही मीटर आहे। मीटरमध्ये आपलं स्पीडोमीटर माहीत पडणार किती किलोमीटर आरमध्ये चालणार ती। स्कूटर आहे त्याला आपण पेट्रोलला कन्वर्ट करून आपण इलेक्ट्रिक व्हेकल बनवले आहे, जेणेकरून समजा 15 वर्षानंतर आपल्याला त्याला म्हणजे स्क्रॅपमध्ये टाकण्यापेक्षा स्क्रॅप न करता आपण इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट केलेलं आहे। ती समजा एका चार्जमध्ये ती 100 किलोमीटर चालू शकते। चार्जिंगला सहसा 4.5 तास घेतात आणि एका चार्जमध्ये ते 100 किलोमीटर चालू शकते। मागचा खर्च वगैरे काही खर्च म्हणजे तुम्ही 30 म्हणजे 4 युनिटमध्ये ते 100 किलोमीटर चालू शकते। अभियांत्रिकी झाल्यानंतर त्यांनी लॉकडाऊनमध्ये या बॅटरीजवर रिसर्च करून त्यांनी पेट्रोल पंप जे असते शेतकऱ्यांना वापरण्याचा फवारणीचा त्याच्यावर बॅटरी तयार करून पेट्रोल पंप तयार करून ते कार्यान्वित केलेलं आहे। आणि दुसरा रिसर्च त्यांनी त्या बॅटरीचा उपयोग त्या मोटरसायकलमध्ये जुन्या स्क्रॅपमधल्या मोटरसायकलमध्ये लावून एक मोटरसायकल तयार केलेली आहे। ही गोष्ट खूप आम्हाला अभिमानास्पद आहे। गडचांदूरचं नाव यांच्या पेटकरच्या माध्यमातून लौकिक होणार आहे आणि याच्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्याचा उत्साह वाढविण्यासाठी आम्ही आज त्याचा इथे येऊन सत्कार केला। भविष्यात त्याला जे काही आमची गरज पडेल माननीय गडकरी साहेब माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून काही मदत लागत असेल त्यांना आम्ही नक्कीच त्याला मदत देऊन त्याला याच्या उत्पादनामध्ये वाढ करण्याकरता किंवा रिसर्च करून पेटंट तयार करण्याकरता आम्ही मदत करू। मी या बाईकची आता स्वतः प्रात्यक्षिक घेतली। चालवायला एकदम सोपी आणि सुंदर अशी एक धक्का न लागणारी गाडी त्यांनी तयार केलेली अल्ट्रेशन तयार केलेली आहे। अशा या होतकरू युवकांना साथ देण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू। आज आमच्या गडचांदूर शहरासाठी एक अभिमानास्पद गोष्ट म्हणजे राकेश नागेशजी पेटकर एक अभियांत्रिकीचा विद्यार्थी त्यांनी त्यांचा डिग्री झाल्यानंतर लॉकडाऊनच्या काळामध्ये त्या वेळेचा सदुपयोग करत त्यांनी लिथेनियमवर एक बॅटरी तयार केलेली आहे। आणि त्यांनी एक सुंदर उदाहरण म्हणजे एक जुन्या आता स्क्रॅपमधल्या स्कूटरला ती बॅटरी वापरून त्या बॅटरीला करून एका चार्जिंगमध्ये 100 किलोमीटर कशी चालवता येईल त्याचं एक मॉडेल तयार केलं आहे। सोबतच त्यांचे वडील नागेशजी पेटकर यांच्या मार्गदर्शनात राकेशजी यांनी स्वतः एक शेतीचे उपकरणे आहे ते सुद्धा कसे करता येईल की जेणेकरून शेतकऱ्यांना स्वस्त असे उपकरणं कसे हे करता येईल याच्यावर त्यांचा अभ्यास चालू आहे। आणि आज आम्ही भारतीय जनता पार्टी कोरपना तालुका तथा राजुरा विधानसभा क्षेत्रातर्फे आम्ही यांचं एक हे करतो आहे आणि आमच्या पार्टीतर्फे सन्माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे हा सगळा विषय यांच्याकडे असलेलं पेटेंट यांच्याकडे असलेली गुणवत्ता हे करून कसं त्यांना हे करता येईल आणि एक स्टेट लेवलवर एक देश लेवलवर कसं यांचं हे करता येईल आणि हे करता येईल याचा प्रयत्न आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे करू।